पावसाळा सुरू झाला की इतक्या रुचकर चविष्ट रानभाज्या मिळतात की त्यांची चव जिभेवर रेंगाळतच राहते. त्यातलीच एक अळूची पातळ भाजीच म्हणजे अळूचंच फतफतं आज आपण बनवतोय. त्याची कृती पाहूयात. ही आहेत अळूची पानं. पानांना हात लावण्याअगोदर हाताला तेल लावून घ्यायची, नाहीतर हाताला खाज येऊ शकते. त्यानंतर पानांचा देठ कैचीने किंवा सुरीने कापून घ्यायचा आणि त्याच्यावरची साले काढून घ्यायची. अशा प्रकारची पातळ पाने आणि लाल देठ असलेला अळू भाजीसाठी वापरतात. वड्यांचा अळू जाड पानांचा असतो आणि त्याचा देठही थोडा काळपट रंगाचा असतो. मग पानं आणि देठ स्वच्छ धुवून घ्यायचे. एका ताटात सर्व पाने एकत्र मुठीत पकडून बारीक चिरून घ्यायची व तर या भाजीत घालण्यासाठी चवळी, काळी चणे, पावटा रात्रभर भिजवून शिजवून घालू शकता. मग साल काढलेले देठही धुवून चिरून घ्यायचे. तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही कुकरच्या भांड्यात अळू शिजवून घेऊ शकता, पण मी इथे पातेल्यात शिजवते. 1 ग्लास पाणी घालून शिजायला ठेवलं. भाजी शिजल्यानंतर चमच्याने आणि रवीने घुसळून एकजीव करून घ्यायचे. आणि मग त्यात टाकण्यासाठी अर्धा वाटी शेंगदाणे 2 ते 4 तासासाठी भिजवून घेतले होते, तेही शिजत ठेवले. इकडे कढईत 2 मोठे चमचे तेल गरम केलं. मग त्यात 1 चमचा मोहरी, 1 चमचा जिरे, 2 हिरव्या मिरच्या, 4 ते 5 लसूण पाकळ्या, 5 ते 6 कढीपत्त्याची पानं आणि मग 1 चमचा हळद व 1 मोठा चमचा बेसन पीठ घातले. बेसन पीठ शेवटलाच घालायचे, नाही तर करपू शकते. आणि लगेचच शिजवलेली भाजी आणि शेंगदाणे त्यात ओतून सर्व जिन्नस मिक्स करून घेतले. त्यानंतर 1 चमचा लाल मिरची पावडर आणि अर्धा चमचा गरम मसाला टाकला. चमच्याने ढवळत सगळं एकत्र करायचं. मग थोडं पाणी घालून चवीपुरेसे मीठ घालून 3 ते 4 कोकम घालायचे. तुम्ही चिंचेचा कोळही वापरू शकता. तुम्हाला आवडत असेल तर गुळाचा तुकडा एक घातला तरी चालेल. आणि मग भाजी 5 ते 7 मिनटे छान शिजवून घ्यायची. त्यामुळे मसाले भाजीत छान मिक्स होतात. अशा प्रकारे आपली रुचकर पौष्टिक अशी अळूची पातळ भाजी तयार आहे. तुम्हाला जर अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहिजे असतील तर या प्लेलिस्टवर नक्की क्लिक करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करून चॅनलला सपोर्ट करा.